तर आजचा आपला विषय जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. त्याच्यावर वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळ्या प्रतिक्रिया, वेगवेगळे मेसेजेस कदाचित तुम्ही ऐकले असतील, वेगवेगळे मतं आहेत. परंतु जसं तुम्हाला माहिती आहे की बॅक टू द बायबल हे आपल्याला पुन्हा पवित्र शास्त्राकडे नेऊन पवित्र शास्त्र कोणत्याही विषयाबद्दल काय सांगतं हे आपण पाहत असतो. कोणतं चर्च काय सांगतं, कोणते पालक काय म्हणतात, कोण काय म्हणतं, याच्यापेक्षा देवाचं वचन काय सांगतं हे महत्वाचं आहे. आणि म्हणून आज आपला विषय आहे मंडळीचे वर घेतले जाणे किंवा द रॅप्चर. आता रॅप्चर हा इंग्लिश शब्द आहे, परंतु हा शास्त्रात आढळत नाही. पण त्याचा अर्थ असा आहे की वर घेतलं जाणं. पवित्र शास्त्र असं शिकवतं की एक दिवशी ह्या जगातून लाखो लोक अचानक गायब होतील, अदृश्य असे होतील. आणि त्यावेळेस एकदम गोंधळ माजणार आहे. जर ते विमानाचे पायलट असतील तर त्या विमानाचं काय होईल, ट्रेनचे जर ड्रायव्हर असतील किंवा काय, तर अशा रीतीने अचानक देवावर विश्वास ठेवणारे, ख्रिस्ती विश्वासणारे हे या जगातून अदृश्य झाल्यानंतर जगामध्ये अशा प्रकारचा गोंधळ माजणार आहे, अशा प्रकारची परिस्थिती ओढवेल की जी कधीही पृथ्वीवर ओढवली नव्हती आणि ओढवणार नाही. अशी ती घटना असेल की अचानक लाखो लाखो लोक या जगातून गायब होतील. आणि ह्याच घटनेला पवित्र शास्त्रामध्ये इंग्लिशमध्ये रॅप्चर आणि मराठीमध्ये मंडळी वर घेतली जाणे असं म्हटलेलं आहे. आता हे समजण्यासाठी की ही घटना कधी घडणार आहे, आपल्याला बायबलचा टाइमलाईन किंवा पवित्र शास्त्रातला इतिहासाचा थोडासा सारांश आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तो असा की ख्रिस्ताचं पहिलं येणं म्हणजे नाताळ किंवा ख्रिसमस, ज्यावेळेस तो या जगात आला, त्याच्यानंतर त्याचं स्वर्गारोहण झालं, तो स्वर्गात गेला. आणि त्याच्यानंतर मंडळीचा काळ किंवा चर्च एज ज्याला म्हणतो आपण, ते सुरू झालं. आणि सध्या तुम्ही आणि मी या मंडळीच्या युगात किंवा चर्च एज मध्ये आहोत. आणि ह्या चर्च एजचा अंत किंवा शेवट मंडळी वर घेतली जाण्याने किंवा रॅप्चरने होणार आहे. आणि त्याच्यानंतर 7 वर्षाचा महासंकटाचा काळ किंवा देवाच्या क्रोधाचा काळ ह्या जगावर येणार आहे. आणि त्या 7 वर्षाचा काळ संपल्यानंतर प्रभू येशूचं प्रत्यक्षात या पृथ्वीवर आगमन होणार आहे. म्हणजे पहिलं येणं, प्रभू येशूचं या जगात पहिलं येणं आणि दुसरं येणं याच्यामध्ये या घटना घडणार आहेत. परत एकदा रिपीट करतो. पहिलं येण्यानंतर तो स्वर्गात गेल्यावर मंडळीचं युग सुरू झालं. मंडळीचं युग संपेल ज्यावेळेस अंतराळात प्रभू येशू ख्रिस्त फक्त मंडळीशी येऊ, त्या मंडळीला, त्याच्यावर विश्वासणाऱ्या लोकांना घेऊन जाईल. आणि तो घेऊन गेल्यानंतर ख्रिस्त विरोधी या जगात प्रगट होईल. त्याच्याबद्दल आपण मागच्या संदेशात पाहिलं. आणि तो 7 वर्षे या जगावर राज्य करेल. त्याला महासंकटाचा काळ म्हटलेला आहे. आणि महासंकटाचा काळ संपल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रत्यक्षात या पृथ्वीवर आगमन होणार आहे. तर अशी ही बायबलची टाइमलाईन आहे आणि हे समजणं गरजेचं आहे. म्हणजे आता तुम्ही म्हणाल याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की प्रभू येशूच्या येण्याविषयीचे किंवा जगाच्या अंताविषयीचे काय चिन्ह असतील हे दिलेलं आहे. आता नीट ऐका मी काय म्हणतो. परंतु तो अंत आणि प्रभू येशूचं आगमन हे 7 वर्षाच्या महासंकटाच्या काळानंतर आहे. पण त्या 7 वर्षापूर्वी रॅप्चर किंवा मंडळी ही वर घेतली जाईल. आणि म्हणून रॅप्चर किंवा मंडळीच्या आगमनाविषयीचे कोणतंही चिन्ह अगोदर शास्त्रात दिलेलं नाही की हे रॅप्चर किंवा मंडळी वर कधी घेतली जाईल. आणि आज जर आपण जागतिक घटना जर पाहिल्या, जागतिक स्तरावरच्या, की सर्वजण ह्या प्रयत्न आहेत की 1 वर्ल्ड करन्सी, 1 वर्ल्ड गव्हर्नमेंट, 1 वर्ल्ड आर्मी, सर्व काही जागतिकीकरण, ग्लोबलिझम ही तिकडे वाटचाल आहे आणि स्टेज सेट आहे. फक्त केव्हा हा प्रश्न आहे. आणि तो टाइम, ती वेळ देवाने ठरवलेली आहे ख्रिस्त विरोधी प्रगट होण्याची.
आणि त्याच्यानंतर 7 वर्ष महासंकटाचा काळ आणि प्रभू येशूचं आगमन. म्हणून प्रभू येशूच्या आगमनाबद्दलचे चिन्ह दिले. पण त्याच्या अगोदर 7 वर्ष सुरू होण्याच्या अगोदर जे रॅप्चर किंवा मंडळी वेगळी वर घेतली जाईल याच्याबद्दल तयार राहणं एवढंच सांगितलेलं आहे. रॅप्चर होण्याच्या अगोदरचं कोणतंही चिन्ह शास्त्रात दिलेलं नाही. म्हणजे काय? म्हणजे हे की कोणत्याही क्षणी त्याचं आगमन कोणत्याही दिवशी रात्री केव्हाही होऊ शकतं. वेळ होऊन गेलेली आहे. जर तुम्ही जागतिक घटनाक्रम जर पाहत असाल भविष्यवाणीनुसार तर ती वेळ होऊन गेलेली आहे. टाइम इज ऑलरेडी अप. आणि सर्व घटना जगातल्या ह्या एक जगाचा हुकुमशहा ज्याला ख्रिस्त विरुद्ध म्हटलेला आहे त्याच्या आगमनासाठी जग इकडे पृथ्वीवर तयार होत आहे. पण दुसऱ्या बाजूला येशू ख्रिस्ताचे लोक त्याची मंडळी ख्रिस्ताच्या आगमनाची वाट पाहत आहे. आणि म्हणून माझा प्रश्न आज तुम्हाला हा आहे की तुम्ही ख्रिस्ताची वाट पाहत आहात की ख्रिस्त विरोधीची? आज बऱ्याच ख्रिश्चन लोकांना भेटल्यानंतर चर्चमध्ये पहिला प्रश्न हा विचारला जातो की त्यांना ख्रिस्त विरोधाचं जास्त पडलेलं आहे की तो कोण असेल, कोणत्या देशातून असेल, कसा असेल, कधी येईल वगैरे वगैरे. ते ख्रिस्ताबद्दल जास्त काळजी करत नाही. आणि म्हणून मंडळीचा फोकस ख्रिस्तावरून ख्रिस्त विरोधाकडे चाललेला आहे. पण मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही खरे विश्वासणारे असाल, खरे देवाचे असाल, तारण झालेला असेल तर तुम्ही ख्रिस्त विरोधाचे नाही, ख्रिस्ताची वाट पहा. कारण जेव्हा तो प्रगट होईल त्यावेळेस देवाचे खरे लोक, खरी मंडळी या जगात असतात. पण तुम्हाला जर त्याला पाहायचं, जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही जर तारण झाले नसाल तर तुम्ही मागे राहिल्यावर तुम्हाला तो पाहायला मिळेल, त्याचं राज्य पाहायला मिळेल. पण जर आज तुम्ही देवावर विश्वास ठेवणारे तारलेले असाल तर तो प्रगट होईल तेव्हा तुम्ही आणि मी आपण या जगात असणार नाही. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला घेऊन जाणार आहे. कारण शास्त्र सांगतं की देवाने आपल्याला न्यायासाठी नाही तर तारणासाठी निवडलेलं आहे. आता काही डिनॉमिनेशन, काही मंडळ्या प्री ट्रिब्युलेशन, पोस्ट ट्रिब्युलेशन शिकवतात. ही मंडळी, काही जणांचं असं म्हणणं आहे चर्चचं, डिनॉमिनेशनचं, की येशू ख्रिस्ताची मंडळी महासंकटाच्या काळातून जाईल. हा एक गट. दुसरा गट असा आहे की नाही, महासंकटाच्या अगोदर येशू ख्रिस्त येऊन त्याची मंडळीला घेऊन जाईल. आता दोन पैकी कोणता खरं? प्रभू येशूने जे सांगितलं ते खरं. देवाचं वचन जे सांगतं ते खरं की जर आपण तारलेलं आहे आणि जगाचा न्याय, जर 7 वर्षात देवाचा क्रोध जगावर प्रगट होणार आहे तर प्रभू येशूने तुमच्या आणि माझ्यासाठी देवाचा क्रोध, देवाचा न्याय म्हणजे निश्चितच आपण इथे राहणार नाही. आणि म्हणून प्री ट्रिब्युलेशन डॉक्ट्रिन ही शास्त्राला धरून आहे की 7 वर्षाच्या महासंकट काळाच्या अगोदर मंडळी ही वर घेतली जाईल, रॅप्चर हे घडून येईल. प्रेज द लॉर्ड. आता आज आपण 3-4 महत्वाच्या गोष्टी थोडक्यात या रॅप्चर बद्दल पाहूया. पहिली गोष्ट, प्रभू येशूने त्याच्या शिष्यांना दिलेलं वचन. प्रभू येशूने, जीसस प्रॉमिस टू हिज डिसायपल्स. पहिला पॉइंट, प्रभू येशूने शिष्यांना दिलेलं वचन. योहान शुभवर्तमान याच्या 14व्या अध्यायामध्ये आपल्याला आढळतो की प्रभू येशूची या जगातून जाण्याची ज्यावेळेस वेळ आली आणि तो शिष्यांशी संभाषण करत होता त्यावेळेस त्याने असं म्हटलं, तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. योहान 14:1. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत, नसत्या तर मी तुम्हाला सांगितले असते. मी तुमच्यासाठी जागा तयार कराव्यास जातो आणि मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईल, यासाठी की जिथे मी आहे तिथे तुम्ही असाल, जिथे तो आहे तिथे त्याचे लोक तुम्ही आणि मी असावे. आमेन. तर ह्या ठिकाणी पहिलं वचन, ही पहिली प्रॉमिस प्रभू येशूची रॅप्चर बद्दल किंवा शिष्यांना घेऊन जाण्याबद्दलची. आणि पहिल्या शतकापासून प्रत्येक मंडळी हा विश्वास धरत होती, प्रत्येक चर्चची डॉक्ट्रिन होती की त्यांच्या हयातीत त्यांनी प्रभू येशूच्या आगमनाची किंवा मंडळीवर घेतले जाण्याची वाट पाहिली.
आज आपण म्हणतो की अजून पुष्कळ वेळ आहे. बायबलची टाइमलाईन बऱ्याच जणांना माहीत नाही, पण मी तुम्हाला सांगतो, जागतिक घटना आणि बायबल जर तुम्ही ते रिलेट केलं, त्याच्यातून जर शास्त्राच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपण त्या जागतिक घटना काय चाललेल्या आहेत शास्त्रानुसार त्या मी घेणार आहे. ग्लोबल इकॉनॉमिक कोलॅप्स, ग्लोबलिझम वगैरे, जागतिकीकरण, त्याची वाटचाल, हे जे चाललेलं आहे त्याच्यामध्ये आपल्या देशाचा जो समावेश आहे, ही जी वाटचाल, हे जे सरकारचे निर्णय, हे सर्व देवाच्या वचनानुसार घडत. मग ते सरकार कोणतंही असो, सरकारला दोष देऊ नका. जे परमेश्वर एकाला सत्तेवर आणतो, दुसऱ्याला सत्ता भ्रष्ट करतो, पण त्याच्या योजना, त्याचे संकल्प त्या देशाच्या, राष्ट्राच्या, सरकारच्या द्वारे, प्रमुखाच्या द्वारे तो पृथ्वीवर घडवून आणत असतो. हे नेहमी लक्षात ठेवा. तर हे पहिलं वचन प्रभू येशूने त्याच्या शिष्यांना दिलं की मी येऊन तुम्हाला घेऊन जाईल, कारण जिथे मी आहे तिथे तुम्ही असावे. मी तुमच्यासाठी जागा तयार कराल. म्हणजे स्वर्गात काही जागा नाही आहे, पण आपल्या प्रत्येकाला आपल्या 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 क्षमतेप्रमाणे, आपल्या आपल्या लायकीप्रमाणे, किंवा आपण जे काही ह्या जगामध्ये पृथ्वीवर केलं त्याच्यानुसार, त्या कॅटेगरी प्रमाणे तो आपल्यासाठी इथून गेल्यापासून जागा तयार करीत आहे. म्हणजे विचार करा, याच प्रभू येशू तुमच्यासाठी जागा तयार करीत आहे आणि तो येऊन आपल्याला तिथे घेऊन जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि याने जर तुम्ही खुश होत नसाल तर कशाने होणार नाही, कारण हा मूळ ख्रिस्ती विश्वास आहे. याने जर तुम्हाला एक्साइटमेंट वाटत नसेल तर कशाने वाटणार नाही. ही धन्य आशा प्रत्येक विश्वासणाऱ्याची आहे. याच्यावर पहिल्या शतकापासूनचे मंडळीचे लोक जगले आणि मरण पावले. आयुष्यभर त्यांनी हा विश्वास. तर पहिली गोष्ट जीसस प्रॉमिस, प्रभू येशूचं वचन. दुसरी गोष्ट ही टीचिंग ऑन द रॅप्चर, वर घेतल्या जाण्याविषयीचं शिक्षण. दुसरा पॉइंट. आणि हे शिक्षण किंवा ह्या विषयी आपल्याला थेसलिकारास याच्या पहिल्या पत्रामध्ये आढळतं. पहिले थेसली 4 आणि वचन 13 पासून, वचन 13 आणि 14. फर्स्ट थेसलोनियन्स चॅप्टर 4 13 and 14 वी हॅव अ टीचिंग ऑन द रॅप्चर. आता 13 वचन बघा. पहिले थेसली 4 आणि वचन 13 याविषयी पाऊल थेसलेकरांना काय लिहितो. तो म्हणतो, बंधुजन हो, महानिद्रा पावलेल्या जनाविषयी पवित्र शास्त्रामध्ये ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचं मरण ही महानिद्रा असं म्हटलेलं आहे. काळ झोप असं म्हटलेलं आहे. आणि जसं झोपल्यावर माणूस जागा होतो तसं ख्रिस्तामध्ये ते झोपी गेलेले आहे. म्हणून तो म्हणतो की महानिद्रा पावलेल्या जनाविषयी तुम्ही अजाण नसावे अशी आमची इच्छा आहे. म्हणजे तुम्हाला माहिती असावं अशी आमची इच्छा आहे. आणि चर्चचा आज प्रॉब्लेम हा आहे की अनेकांना माहीत नाही. ज्या रीतीने विश्वासाऱ्यांबद्दल शोक केला जातो, दुःख केलं जातो, याच्यावर दिसून येतं की ही धन्य आशा नाहीये की ते ख्रिस्तामध्ये झोपलेले आहेत, एक दिवशी उठतील, त्यांचं पुनरुत्थान होईल. यासाठी की ज्यांना आशा नाही अशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नये. Here we find the teaching and preview of the rapture. 13 वचनामध्ये अज्ञान आहे, विश्वासणाऱ्याचा अज्ञान, द इग्नोरन्स ऑफ द बिलीव्हर. तो म्हणतो की तुम्ही अजाण नसावे अशी आमची इच्छा आहे. म्हणजे तुम्हाला माहित असणार. म्हणून विश्वासणाऱ्यांचं अज्ञान. वचन 13. वचन 14, येशू मरण पावला उठला असा जर आपला विश्वास आहे तर त्याप्रमाणे येशूच्या द्वारे जे महानिद्रा पावले आहेत त्यांना देव त्याच्या बरोबर आणेल. म्हणजे ज्यावेळेस प्रभू येशूचं आगमन होईल त्यावेळेस देव त्यांना त्याच्या बरोबर आणेल. प्रेज द लॉर्ड. म्हणून 14व्या वचनामध्ये विश्वासणाऱ्यांची आशा. तर दुसरा पॉइंट, दुसरी गोष्ट काय, टीचिंग ऑन द रॅप्चर.
वर जाण्याविषयीचा शिकवण ही पहिले थेसली 4:13 आणि 14 मध्ये आहे. विश्वासाऱ्यांचा अज्ञान आणि विश्वासाऱ्यांची आशा. तिसरा मुद्दा, तिसरा पॉइंट, द प्रॉमिस ऑफ द रॅप्चर. वर घेतले जाण्याविषयीचं अभिवचन. वचन 15 ते 17, पहिले थेसली 4:15 ते 17. जर तुमच्याजवळ शास्त्र असेल तर नक्की बघा. प्रभूच्या वचनावर आम्ही हे तुम्हाला सांगतो की प्रभूचे येणे होईपर्यंत जे आपण जिवंत असे उरू ते आपणाला महानिद्रा पावलेल्यांच्या आघाडीस जावणार नाही. कारण प्रभू स्वतः आद्य दिव्यदूताची वाणी व देवाच्या तुतारीचा आज्ञाध्वनी होत असता स्वर्गातून उतरेल. हे महासंकटाच्या 7 वर्षाच्या काळानंतर शेवटी प्रभू येशूच्या आगमनाबद्दल आहे. लक्षात घ्या, प्रभू स्वतः आज्ञाध्वनी होत असता स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील आणि मग जिवंत उरलेले असे आपण त्याच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ आणि तसेच सर्वदा प्रभू जवळ राहू. म्हणजे प्रभू येशूचं जे येणं होईल मंडळीसाठी ते गुप्त रीतीने होईल. ते फक्त स्वर्गातून अंतराळात होईल आणि आपल्याला अंतराळात आपण अदृश्य होऊन जगातून तो आपल्याला अंतराळात घेईल आणि आपण वर घेतले जाऊ. आणि त्याच्यानंतर महासंकटाच्या काळाच्या 7 वर्षानंतर प्रभू येशू प्रत्यक्षात जगात येईल व्यक्तिगतरित्या. म्हणून द प्रॉमिस ऑफ द रॅप्चर वचन 16 वचन जर आपण वाचलं तर त्या वचनामध्ये आपण प्रभू येशूचं अंतराळातलं आगमन जे आहे याच्याबद्दल सांगितलेलं आहे. आणि हे अदृश्यरित्या होणार आहे. हे जगातील लोकांना कळणार नाही. ते त्यांच्या कामधंद्यात बिझी असतील जसे आज आहे. ज्यावेळेस असंख्य देवाचे लोक अदृश्य होतील त्यावेळेस ते खडबडून जागे होतील की ते कुठे गेले, ते पास्टर कुठे गेले, ते ब्रदर कुठे गेले, आणि मग त्यांना कळणार. तर हे जे रॅप्चर साठी किंवा मंडळीला वर घेतलं जाण्यासाठी प्रभू येशूचं अंतराळात आगमन हे अदृश्यरित्या होणार आहे. त्याचं वर्णन 16 वचनात आहे की आद्य दिव्यदूताची वाणी व देवाच्या तुतारीचा आज्ञाध्वनी होत असता. आणि ही वाणी ही फक्त विश्वासाने ऐकू येईल. आणि प्रेषितांची कृत्य 1:11 मध्ये आपण वाचतो, ज्यावेळेस तो वर घेतला गेला त्या डोंगरावर ते शिष्य आणि बाकीचे लोक जमले होते आणि त्याला निहाळून पाहत होते की कशा रीतीने प्रभू येशू प्रत्यक्षात देहासकट वर चाललेला आहे. आणि ते पाहत असता शास्त्र सांगतं प्रेषितांची कृत्य 1:11 मध्ये की मेघाने त्यांना झाकून टाकले आणि मग 2 पुरुष त्यांच्या जवळ त्या गर्दीमध्ये उभे राहिले. ते 2 देवदूत होते आणि त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही आकाशाकडे वर निरखून काय पाहता? जो येशू जसा पृथ्वीवरून वर गेला तसाच एक दिवशी पुन्हा येईल. म्हणजे देहाने प्रत्यक्षात जसा तो गेला तसाच देहाने प्रत्यक्षात तो एक दिवशी प्रगट होईल. पण केव्हा? महासंकटाचा काळ संपल्यानंतर, जगाचा न्याय निवाडा झाल्यानंतर प्रत्यक्षात. पण त्याच्या अगोदर रॅप्चर किंवा मंडळीवर घेतले जाण्यासाठी तो फक्त अंतराळात अदृश्य रीतीने येईल आणि देवाचे लोक वर घेतले. हे जगाला कळणार नाही. हा फरक अनेकांना माहित. तर त्या प्रत्यक्षात येण्याचे चिन्ह शास्त्रात सांगितले की काय. पण रॅप्चरच्या अगोदर, मंडळी घेतल्याच्या अगोदरचे कोणतंही चिन्ह दिले गेले नाही. म्हणजे काय? म्हणजे हे तुम्ही आणि मी दररोज या घटनेसाठी तयार पाहिजे. आणि म्हणून प्रभू येशूने सांगितलं की जागृत राहा. एक शेतात असेल, 2 जण शेतात जातील, एक वर घेतला जाईल, एक खाली राहील. 2 जणी जात्यावर दळत म्हणजे किचन मध्ये काम करत असतील, एक वर घेतली जाईल, एक मागे राहील. हे रॅप्चर आहे. अदृश्यरित्या अचानकपणे वर घेतले जाणे. आणि मी तुम्हाला सांगतो की माझा विश्वास असा आहे की माझ्या हयातीत मरण येण्यापूर्वी मी प्रभू येशू बरोबर आगमनात त्या रॅप्चर मध्ये जाईल. हा माझा विश्वास आहे.
तुमचा विश्वास कसा आहे मला माहित नाही, कारण टाइम खूप लेट झालेला आहे. भविष्यवाण्या सर्व जवळजवळ पूर्ण होत आलेल्या आहे आणि ख्रिस्त विरोधी कोणत्याही क्षणी प्रगट होऊ शकतो, कोणत्याही क्षणी जागतिक सत्ता त्याच्या हातात जाऊ शकते. फक्त टाइम एवढाच आहे, प्रश्न एवढाच आहे की अंतराळ तुतारीचा नाद केव्हा होईल आणि अंतराळ प्रभू येशू मंडळीला केव्हा वर नेईल, रॅप्चर केव्हा. एवढाच. एकदा रॅप्चर झालं की ख्रिस्त विरोधी प्रगट होणारा जगात महासंकटाचा काळ सुरू. इतकं लेट झालेलं आहे. जरा विचार करा. कोणत्याही क्षणी त्याचं अरायवल, त्याचं आगमन होऊ शकतं. तर वचन 15 ते 17 मध्ये विश्वासणाऱ्यांसाठीचं वचन आहे. तिसरा पॉइंट, द प्रॉमिस फॉर द बिलिव्हर्स. वचन 16 मध्ये प्रॉमिस ऑफ हिज रिटर्न, त्याच्या आगमनाचं वचन. नंतर वचन 16 मध्ये काय आहे, ख्रिस्तामध्ये जे मेले ते पहिल्याने उठतील. ख्रिस्तामध्ये मरण पावलेल्यांचं पुनरुत्थान होण्याचं वचन, की आपले नातेवाईक ख्रिस्तावर विश्वास ठेवून जे महानिद्रा घेत आहेत त्यांचं पुनरुत्थान होईल, ते आणि आपण अंतराळात वर घेतले जाऊ. आणि दुसऱ्या आगमनाच्या वेळेस पृथ्वीवर जेव्हा प्रभू येईल तेव्हा आपण सर्वजण त्याच्याबरोबर परत पृथ्वीवर येऊ. हे शास्त्र शिकवतं. वचन 17, मग जिवंत उरलेले आपण त्यांच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ. आणि अंतराळात घेतले जाऊ हे जे मराठी शब्द आहे त्या ठिकाणी मूळ ग्रीक शब्द आहे रॅप्चर, जो इंग्लिश मध्ये रॅप्चर आहे, की अंतराळात वर घेतला जाणे. तो पूर्ण पृथ्वीवर खाली येणार नाही, तो दुसऱ्या आगमनाच्या वेळेस पृथ्वीवर येईल. पण पहिलं वेळ रॅप्चरच्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त फक्त अंतराळात येईल, आपण क्षणात बदलले जाऊ आणि अंतराळात वर घेतले जाऊ. वचन 17 मध्ये पुनर्मिलन किंवा रियुनियन आहे, द प्रॉमिस ऑफ रियुनियन. वचन 16 मध्ये द रिटर्न, वचन 16 मध्ये द रेझरेक्शन ऑफ द डेड, आणि वचन 17 मध्ये द रियुनियन किंवा पुनर्भेट. तो म्हणतो की जिवंत उरलेले असे आपण, म्हणजे आपण त्या रॅप्चरच्या वेळेस जेव्हा जे जिवंत राहतील विश्वासणारे ते मेघारूढ असे अंतराळात वर घेतले जातात. म्हणजे आपल्याला मरण येणार नाही, मी तुम्हाला सांगतो, आणि मी त्याची वाट पाहत आहे. मृत्यूचे नाही, तर ह्या हयातीत प्रभू येशूचं आगमन क्षणात बदललं जाण्याची, क्षणात बदलून ते गौरवी शरीर मिळून प्रभू येशू बरोबर जाण्याची. आज मी तुम्हाला विचारतो, ही तुमची इच्छा आहे का? असा तुमचा विश्वास आहे? नसेल तर कुठेतरी काहीतरी चुकत आहे. कदाचित देवाच्या वचनाविषयीचं अज्ञान असेल, कदाचित काही गैरसमज असते, कदाचित लहानपणापासून काहीतरी चुकीचं शिक्षण ऐकून तेच खरं वाटायला लागलेलं असते. पण मी तुम्हाला आवाहन करतो, चॅलेंज करतो की देवाचं वचन काय सांगतं याच्यावर चेक करा, खात्री करून घ्या, भ्रमात राहून. बी शुअर. तर 17व्या वचनामध्ये पुनर्भेट किंवा पुनर्मिलन आहे, की आपण त्याला सामोरे जाण्यासाठी अंतराळात वर घेतले जाऊ आणि तसेच सर्वदा प्रभूजवळ राहू. सर्वदा प्रभूजवळ. आणि मग 18व्या वचनामध्ये विश्वासणाऱ्यांची साठी दिलेलं उत्तेजन, द एनकरेजमेंट फॉर द बिलिव्हर्स. चौथा पॉइंट, वचन 18, यास्तव या वचनांनी एकमेकांचे समाधान करा. समाधान या ठिकाणी दुसरा शब्द आहे उत्तेजन. ह्या वचनाने, ह्या गोष्टीने एकमेकांचं समाधान करा. कोणत्या गोष्टीने? की प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला घ्यायला येणार आहे. आपण मरणाची नाही, अंतराळात घेतले जाण्याची वाट पाहतो. आपण ख्रिस्त विरोधाची नाही, की कोणत्या देशाचा कोण असेल त्याचं नाव सांगा वगैरे. आपण ख्रिस्ताची वाट पाहतो. ह्या वचनाने एकमेकांचं समाधान करा, एकमेकांना उत्तेजन द्या. ते विशेष आहे का? मग प्रश्न असा आहे की ह्या जर गोष्टी अशा घडणार आहेत तर मग आपण कशा रीतीचे जीवन जगलं पाहिजे?
हाऊ शॅल वी लिव्ह? पहिली गोष्ट ही, वी शुड बी लुकिंग फॉर द लॉर्ड. आपण प्रभू येशूची वाट पाहत राहिला पाहिजे, त्याची प्रतीक्षा केली पाहिजे. तीतला पत्र याचा 2रा अध्याय आणि वचन 13 या ठिकाणी पौल काय लिहितो? टायटस 2:13. धन्य आशा प्राप्तीची म्हणजे थोर देवाचे व आपला तारणारा येशू ख्रिस्त याचे गौरव प्रगट होण्याची वाट पाहत. बघा, वाट पाहत म्हणजे ते पहिल्या शतकातले लोक वाट पाहत होते. अधर्माला व ऐहिक वासनांना नाकारून सांप्रतच्या युगात मर्यादेने, नीतीने व धार्मिक वृत्तीने वागावे. तर हा विश्वास आपल्याला आहे की प्रभू येशू अचानक केव्हा येऊन आपल्याला घेऊन जाणार नाही. तर आपण काय केलं पाहिजे? त्याची अपेक्षा केली पाहिजे, वाट पाहिली पाहिजे. आणि वाट कोण पाहत आहे हे सहज आपल्याला कळू शकतं. एखादी व्यक्ती रस्त्यावर उभी आहे, बसची वाट पाहत किंवा कोणाची, तर सहजच आपण म्हणतो, आपण विचारतो की कोणाची वाट पाहतो. म्हणजे वाट पाहणाऱ्या व्यक्तीला कोणीही सांगू शकते की ही व्यक्ती कोणाची तरी वाट पाहते. आज तुम्ही जर ख्रिस्ताची वाट पाहत आहात तर कोणी सांगू शकेल की तुमच्या जीवनावरून, बोलण्यावर, वागण्यावर की तुम्ही कोणाची तरी ख्रिस्ताची वाट पाहता. लोकांना विचारायची पण गरज पडणार. वाट पाहणारी व्यक्ती लगेच आपल्याला समजते की कोणाची तरी हे वाट पाहत आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपण पहिली गोष्ट काय की आपण त्याची वाट पाहिली पाहिजे. 13व्या वचनात सांगितलं. आणि ह्या युगात काय, अधर्माला व ऐहिक वासनाला नाकारून, जगिक गोष्टी, जगिक वासना, ऐहिक गोष्टी, वर्ल्डली थिंग यांना नाकारून मर्यादेने, नीतीने व धार्मिक वृत्तीने वागावे. जगिक गोष्टी महत्वाच्या नाही. आपण किती कमवलं, काही इस्टेट प्रॉपर्टी असली तरी ते इथंच राहणार आहे आणि हे जग नाशासाठी ठेवलेलं असल्यामुळे अग्नीने भस्म होणार आहे. म्हणून जे काही इस्टेट प्रॉपर्टी, जे काही असेल, परमेश्वर हे सर्व नष्ट करणार आहे. म्हणून त्या गोष्टीत आपलं मन नाही लावलं पाहिजे. आपली अटॅचमेंट तिकडे नाही पाहिजे, आपली अटॅचमेंट ख्रिस्ताची पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आज तुमची अटॅचमेंट कुठे आहे जरा विचार. जगी गोष्टीकडे तुमची अटॅचमेंट असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला खऱ्या वाटणार. ह्या गोष्टी तुम्हाला काहीतरी स्वप्न, काहीतरी विचित्र असं वाटतं. पण जर खरंच प्रभू येशूने तुमच्या आत्म्याचं तारण केलं असेल, खरंच तुम्ही देवाच्या असाल, तर ही धन्य आशा तुमच्या जीवनात आहे की ह्या जगात काही जरी नाही मिळालं, मनासारखं काही जरी नाही झालं, पराभूत जरी जीवन असलं असं वाटायला, तरी ही धन्य आशा आहे की प्रभू येशू येणार आहे आणि तो माझ्यासाठी जागा तयार त्याने करून ठेवलेली आहे. तो मला घेऊन त्याच्याबरोबर जाणार आहे. इथे जरी जागा मला नसली तरी चालेल. प्रेज द लॉर्ड. आणि हेच फिलिप्पीकरास पत्र याच्या 3ऱ्या अध्यायाच्या 20व्या वचनात पौल फिलिप्पीकरांना लिहितात. काय लिहितो बघा. पहिल्या मंडळीचे लोक म्हणजे शास्त्राच्या ज्या मंडळ्या आहेत ते लोक ऍक्च्युली रॅप्चरची वाट पाहत होते, हे मी तुम्हाला सांगत आहे. प्रभू येशूच्या अंतराळात येण्याची, त्यांना वर घेतलं जाण्याची वाट पाहत होते. फिलिप्पीकरास पत्र 3 आणि वचन 20 तो म्हणतो, आपले नागरिकत्व तर स्वर्गीय आहे. आपले नागरिकत्व कुठे आहे? स्वर्गीय आहे. प्रत्येक ख्रिस्ती विश्वासाचे 2 नागरिकत्व आहेत. इकडे बघा, एक पृथ्वीवरचं ज्या देशात आपण जन्मलो ते, आणि एक ख्रिस्तामध्ये नवा जन्म झाला असेल तर स्वर्गीय. तो म्हणतो आवर सिटिझनशिप इज इन हेवन. आपलं नागरिकत्व स्वर्गीय आहे. तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा असा येईल याची आपण वाट पाहतो. हे कोणाची वाट पाहत होते? अँटी ख्राइस्टची नाही, ख्रिस्त विरोधीची नाही, ख्रिस्ताची. हे परत परत का सांगतो? कारण बरेचसे विश्वासाने ख्रिस्ती लोक ख्रिस्त विरोधाची वाट पाहत. ते प्रकटीकरणाचं पुस्तक ह्याच्यासाठी स्टडी करतात की ते ख्रिस्त विरोधाबद्दल आहे, पण ते येशू ख्रिस्ताचं प्रकटीकरण आहे, ख्रिस्त विरोधाचं नाही. त्याचं टायटल जर तुम्ही नीट वाचलं, इट इज अ रेव्हलेशन ऑफ जीसस क्राइस्ट, नॉट अँटी क्राइस्ट. तर आपण त्याची वाट पाहत राहिला पाहिजे. दुसरी गोष्ट आपण काय केली पाहिजे? तीतला पत्र
2:11 आणि 13 तो म्हणतो की कारण सर्व मनुष्यांना तारण देणारे देवाची कृपा प्रगट झालेली आहे. ती आपल्याला असे शिकवते की धन्य अशा प्राप्तीची म्हणजे थोर देवाचे आपला प्रभू येशू ख्रिस्त याचे गौरव प्रगट होण्याची वाट पाहत आपण अधर्माला व ऐहिक वासनांना नाकारून सांप्रतच्या युगात सध्याच्या काळात मर्यादेने, नीतीने व धार्मिक वृत्तीने वागावे. त्याने स्वतःला आपल्याकरिता दिले यासाठी की त्याने खंडणी देऊन आपल्याला सर्व अधर्मापासून मुक्त करावे. आणि आता ऐका, आणि चांगल्या कामात तत्पर करून आपल्या स्वतःचे लोक असे आपल्याला शुद्ध करावे. हे चांगले काम कुठं? स्वर्गात गेल्यावर नाही, पृथ्वीवर असताना सध्या आपल्या द्वारे तो करणार आहे. इफिस 2:10 मध्ये पण तेच सांगितलेलं आहे की त्याने आपलं तारण कृपेने विश्वासाने काय केले, आपल्या हातून चांगली कर्म व्हावी. म्हणजे तारण झाल्यानंतर नुसतं बसायचं नाहीये. तारण झाल्यानंतर देवाने एक कामगिरी, एक कॉलिंग, एक पाचारण आहे. या जगात असताना तुम्हाला कोणती तरी कामगिरी, कोणतं तरी दान पवित्र आत्म्याच्या द्वारे कोणतं तरी कार्य करण्यासाठी नेमलेलं आहे. नुसतंच आत्म्याचं तारण घेऊन एक दिवशी स्वर्गात जाण्यासाठी नाही. या पृथ्वीवर एक असाइनमेंट आहे आणि अनेकांना हे माहित नाही. पण माहित होणं आवश्यक आहे. आणि जोपर्यंत ते माहित नाही तोपर्यंत तुम्ही तुमचं कॉलिंग पूर्ण करू शकत नाही. तुम्हाला कशासाठी तारणात आणलंय, का तारलेलं आहे हे जोपर्यंत कळत, काहीतरी कारणासाठी, काहीतरी करण्यासाठी. तर दुसरी गोष्ट की आपण प्रभू येशूसाठी आपलं हे जीवन जगलं पाहिजे. आपलं प्राधान्य, आपल्या प्रायोरिटीज, प्रथम स्थान हे त्याच्याबद्दल, जे काही आपण करतो ते त्याच्या गौरवासाठी केलं पाहिजे, कारण तेच टिकणार आहे. जे काही आपण कमवलं, मिळवलं ते नष्ट होणार नाही. पण जे त्याच्यासाठी केलं, त्याचं वचन गाजवलं, किती जणांना सुवार्ता सांगितली, किती जणांना शिक्षण दिलं, किती जण आपल्यामुळे देवाच्या राज्यात आले, तेच आत्मे, तेच कार्य टिकणार. आपलं नाव कमवण्यासाठी किंवा पैसा कमवण्यासाठी जर सेवा करत असेल किंवा दुसरं काही हिडन अजेंडा असेल तर ते उघड होईल न्यायाच्या दिवशी. म्हणून स्वतःला चेकअप करा की माझा काही हिडन अजेंडा आहे का. मी सेवा करतोय, तुम्ही जे सेवा करत आहात, सेवक आहात, पाळक आहात, त्या तुम्हाला मी चॅलेंज करतो. कोणत्या उद्देशाने, कशासाठी तुम्ही सेवा करता? ख्रिस्ताच्या गौरवासाठी की स्वतःच्या गौरवासाठी? नाव, पैसा, नावलौकी कमवण्यासाठी की त्याच्या राज्याची वाढ करण्यासाठी? काय उद्देश, काय? व्हॉट इज द इंटेन्शन? स्वतःला विचारा. जर चुकीचं इंटेन्शन असेल तर त्याचे गंभीर परिणाम होते. जणू काही अग्नीतून आपण स्वतःला वाचू, परंतु सगळ्या प्रत्येकाच्या कामाची परीक्षा अग्नीने होईल. प्रत्येकाच्या म्हणजे प्रत्येकाच्या, नो ऑप्शन. म्हणून आपण ख्रिस्तासाठी जीवन जगलं पाहिजे. शुद्ध म्हणजे जसं आपल्याला वाटतं तसं नाही, जसं आपल्या मनाला वाटतं तसं नाही, तर प्रत्येक गोष्ट देवाच्या गौरवासाठी संधी साधून घ्या, कारण दिवस वाईट आहे. शास्त्र सांगतं रिडीमिंग द टाइम, की समय ओळखा, काळ आपण ओळखला पाहिजे. कोणत्या काळात गेलेली वेळ ही परत येत नाही. आजचा दिवस, ही संध्याकाळ परत आपल्या आयुष्यात, ही तारीख कधी येणार नाही. ही इतिहास जमा होईल. तसा प्रत्येक दिवस हा इतिहास जमा होत नाही. एक एक दिवसाने आपण त्याच्या आगमनाच्या जवळ आलेलो. म्हणून हा विचार करण्याचा समय आहे. जर आपण आपल्या इच्छेप्रमाणे जर जगलो तर आपण जागृत राहून तयार राहू. आपण खुश होऊ की जगात तिकडे काही जरी होत असलं तरी प्रभू येशू ख्रिस्त येऊन मला घेऊन जाणार आहे. ज्या काही घटना घडणार आहे, जे काही ख्रिस्त विरोधाचं राहतं, जो काही छळ, जे काही त्रास या जगावर येईल, ते पाहायला मी असणार नाही, तुम्ही असणार नाही. ह्यांनी आपण एकमेकांचं उत्तेजन केलं पाहिजे. काही लोक घाबरतात, काही पालक लोक घाबरतात प्रगटीकरणाबद्दल शिकवायला किंवा बोलायला. काही जणांनी ऍक्च्युली मला सांगितलं की ते खूप डेंजर पुस्तक आहे, ते कोणालाही समजत नाहीये आणि म्हणून आम्ही ते वाचत नाही. ते प्रगटीकरणापर्यंत येतात, परत उत्पत्तीत जातात. अशी परिस्थिती काही चर्चेची, काही लोकांची आहे.
दुर्दैवाची गोष्ट. तर आपण जर आज त्याच्यावर विश्वास ठेवलेला असेल तर तुम्ही आणि मी अंतराळात वर घेतला जाऊ आणि मग जगावर महासंकटाचा काळ ख्रिस्त विरोधाचा. पण आज जर आपण त्याच्याकडे वळलेलो नसू, आपण जर टंगळ मंगळ करत असतो की एक दिवशी अजून पुष्कळ वेळ मला बऱ्याच बाकीच्या गोष्टी सेट करायच्या आहे, प्लॅनिंग करायच्या आहे, तर अचानक त्याचं येणं होईल आणि मग आपण मागे राहू. मग जर तुम्ही मागे राहाल तर ह्या देवाच्या क्रोधाला, ख्रिस्त विरोधाच्या क्रोधाला सामोरं लागेल. पण आज वेळ आहे. आजही आता निर्णय घेण्याची वेळ आहे आणि याच्यापेक्षा मोठा निर्णय आयुष्यातला कोणताच नाही. कारण आज जर मरण आलं तर दुसरी संधी नाहीये. म्हणून आज निर्णय घेण्याचा समय आहे, आज विचार करण्याचा समय आहे. जर तुम्ही प्रभू येशूला तुमचा तारणारा म्हणून विश्वास ठेवला नसेल, पश्चाताप करून पापाची क्षमा मिळून तुमचा तारण झाला नसेल, आज त्याच्याकडे या, पश्चाताप करा, तुमचे पाप कबुली करा आणि त्याच्यावर तुमचा तारणारा म्हणून विश्वास ठेवा. आणि मग जेव्हा त्याच्या तारणाचा, पापाच्या क्षमेचा अनुभव येईल, तेव्हा त्याच्याशी समेट होईल, त्यावेळेस तुम्ही त्याची वाट पाहत राहाल. आपोआप त्याची वाट पाहू लागाल आणि आपोआप तुम्ही तुमचं जीवन योग्य रीतीने जगाल. आणि ज्यावेळेस त्याचा अंतराळ आगमन होईल, रॅप्चर होईल, त्यावेळेस तुम्हाला तो ते देवदूताचे वाणी आणि तुतारीचा आज्ञाध्वनी ऐकू येईल आणि आपण सर्वजण अंतराळात वर घेतले जाऊ. यास्तव आपण ह्या वचनाने एकमेकांचं समाधान आणि उत्तेजन देऊया. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करू.